सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. परशुराम दरिबा सांगोलकर, शेगाव जिल्हा परिषद गटातून एक काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार की आमची काँग्रेस पक्षाची एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासरावजी जगताप व काँग्रेस पक्षाचे माजी नेते माजी पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत, तसेच जत तालुक्याचे करारी नेतृत्व, धडाडीचे नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहे. मी एक काँग्रेस पक्षाचा माझी तिसरी पिढी काँग्रेसमध्ये काम करत आहे. मी काँग्रेसबरोबर एकनिष्ठ आहे. मला काँग्रेस पक्षाला ऐनवेळी एका उमेदवाराला उमेदवारी देऊन तो ऐनवेळेला बीजेपीनं पळवला किंवा बीजेपीमध्ये गेले, त्यांचे काही भ्रष्टाचार लोकांनी बाहेर काढले, भ्रष्टाचार दडपण्यासाठी त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला व त्याला उमेदवारी देण्यात आली. पण मला 4 दिवसामध्ये माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि आपले जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, माझी एक ओळख तालुक्यामध्ये आहे. हे एक विशालदादा पाटील यांचा जवळीकचा कार्यकर्ता म्हणून माझी या तालुक्यामध्ये ओळख आहे. तरी विशालदादा पाटलांनी मला सांगितलं शेवटच्या दिवशी, सांगोलकर पक्ष अडचणीत आहे, तुम्हाला उभा राहावंच लागेल. माझ्या मुलाचं लग्न 8 तारखेला होतं, 8 तारखेला आहे आणि मी त्यावेळेला दादांना सांगितलं, ठीक आहे दादा, मी उभा राहिला तर आहे. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असं एक भूमिका घेऊन मी त्यामध्ये उतरलो. आज माझ्या घरामध्ये लगीन काय आहे, तरी पण मी या इलेक्शनच्या प्रचारामध्ये काम करत आहे. आणि माझं एक विजन, माझं एक व्यक्तिगत माहिती आहे की जिल्हा परिषदमध्ये, ह्या शेगाव जिल्हा परिषदमध्ये असं या की घर नाही की तिथं परशुराम सांगोलकरचं नाव नाही. आणि मी एक कृषी सेवा केंद्र माध्यमातून मी स्वतः BSc ॲग्री कृषी पदवीधर आहे आणि मी या 32 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या सेवेत काम करत आहे. माझं खत औषध बियाणाचं दुकान आहे. याच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त शेतकऱ्याचा माझा संपर्क आहे. मी शेतकऱ्यांना जे शासनाचं संशोधन असेल, शासनाच्या योजना असतील, वेगवेगळ्या शेतीचं संशोधन असेल, या माध्यमातून मी शेतीच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना मी सपोर्ट केलेला आहे. काही ठिकाणी मी शेतकऱ्याचे संसार उभा केलेले आहेत. तरी याचाच मला आशीर्वाद मिळतो, याचाच मला प्रतिसाद मिळतोय. मी आज माझी एक जमेची बाजू आहे. मी आज जिल्हा परिषद गटात एकाही घरात गेलो तर मला परशुराम सांगोलकर मी असं मला ओळख करून द्यायची गरज नाही. मला ते ओळखतात, माझ्या गळ्यात गळा घालून मलाच ते हात जोडतात, मी त्याला हात जोडतो. ठीक आहे, मला मतदान देतील न देतील हा भाग वेगळा, पण ह्या जिल्हा परिषद गटात एकही घर असं नाही की मला ओळखत नाही. ही एक माझी जमेची बाजू आहे. आणि माझी तिसरी पिढी काँग्रेसमध्ये काम करत आहे. माझी चौथी पिढी सुद्धा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. माझी मुलगी डॉक्टर असून सुद्धा माझ्या प्रचारामध्ये उतरलेली आहे. माझा मुलगा BSc ॲग्री MBA आहे. तोही आज शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची कामं करत आहे. आणि प्रत्येक एरियात गेले ज्याच्याकडे शेती आहे अशी एकही व्यक्ती मला ओळखत नाही असं नाही. आणि हीच माझी जमेची बाजू आहे. आणि तिन्ही पक्षाची आघाडी झाल्यामुळं मी ह्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 3,500 ते 4,000 मतदानं आज निवडून आलोय असं मी जाहीर करतो. माझा गुलाल तयार आहे. मला इलेक्शनच्या कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. माझ्या घरात कार्य असलं तर मी कुठल्याही कामाचं टेन्शन घेत नाही. कुठल्याही कामाला वाहून घेतलं तर मी अगदी मागं पुढं बघत नाही. आणि माझं एक विजन आहे. आज एक शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये जे बेरोजगारीचा विषय आहे, आज रोजगारासाठी जे पुन्हा मुंबईला जातात, यामध्ये एक चांगला प्रोजेक्ट मी तयार करत आहे. किमान 200 लोकांना मी रोजगार देण्याची ग्वाही या 1 वर्षभरात मी देत आहे. दुसरं, एक विरोधकाचा एक प्रचार आहे, हा सदस्य निवडून दिला तर तुम्ही निधी आणणार कुठून. निधी आणायची अक्कल लागते. निधी कुठलाही पक्ष देत नसतो, निधी हा शासनाचा असतो. आणि निधी कुठून आणायचा आणि कसा खिचून आणायचा याची मी 2002 ते 2007 मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि या पंचायत समिती सदस्यत्वात आज माझ्यावर कुठल्याही प्रकारचा माझ्यावर एकही डाग, कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग विरोधक निर्माण करू शकत नाहीत. असं कुठलंही त्यांच्याकडे विजन नाही. उमेदवाराला नाव ठेवण्याचं असं कुठलंही काम माझं नाही. माझं जे काय मी आयुष्यात केलं असेल ते शेतकऱ्याच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या हिताचं, शैक्षणिकदृष्ट्या माझं कार्य चांगलं आहे. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी लोकांना मदत करतो, गोरगरिबांच्या मुलांना मदत करतो. आज एक संसार मी उभा केलेले आहेत माझ्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून. आज ते माझं नाव घेतात. आणि दुसरी गोष्ट, माझं
ह्यामध्ये आरोग्य सेवेकडे लक्ष असेल, शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष असेल, वेगवेगळे मला जलसिंचनच्या कामामध्ये फार मोठा इंटरेस्ट आहे. जेवढी काय कामं करता येतील जलसिंचनची कामं मी जास्तीत जास्त करेन, कारण जलसिंचनची योजना राबवणे म्हणजे शेतकऱ्याच्या हिताची योजना. शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर शेतकरी कुठेही मागं पडत नाही, शेतकरी त्याची प्रगती करून घेतो. शेतकऱ्याला आज माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 50 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. रस्ते असतील, तलाव असतील, पाझर तलाव असतील, गटारी असतील, पानंद रस्ते असतील. आज मी त्यांच्याही जोरावर आहे. ठीक आहे, ते माझे आमदार झाले असतील, राजकारणात जय पराजय होत असतो, पण असं काय नाही की कोणी सत्तेचा तमरपट घालून आलेला आहे. असं काय नसतं की बीजेपीची सत्ता केंद्रात असेल, राज्यात असेल, पण आज ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक नसताना जिल्हा परिषदचा माझा सदस्य म्हणून जो निधी आहे तो माझा कोणी अडवू शकत नाही याची मला गॅरंटी आहे. कारण अडवलं तर मला कशातनं तो निधी मिळवायचा याची मला चांगली जाण आहे. कारण कुठल्याही प्रकार किती मी आज मी जरी माझे ठीक आहे ह्यांनी काही म्हणत असतील की बीजेपी शिवाय निधी मिळत नाही. अरे बीजेपी काय त्यांच्या घराचा निधी द्यायला लागला का? निधी हा शासनाचा असतोय. शासनाचा माझा जिल्हा परिषदेचा जो कोटा आहे तो मला निधी त्यांनी द्यावाच लागेल, आणि जरी नाही दिला तर तो निधी कसा निर्माण करायचा याची मला जाण आहे. ह्यात मी कुठंही कसूर करणार नाही. आणि या मतदारसंघात आजपर्यंत मी करत आलोय. आज मी सदस्य म्हणून किंवा निवडून आलो म्हणून नाही. मी आज एखाद्या शेतकऱ्याला संध्याकाळी 12 वाजता एखाद्या गोष्टीची अडचण लागली तर मी माझं दुकान उघडून त्याला मदत केलेली आहे. आणि कुठल्याही प्रकारचे एखादा माणूस आज आजारी पडला, संध्याकाळी 12 वाजता माझ्या आसपासची लोक येतात की मला आर्थिक मदत किंवा एखादी गाडी द्या. वेगवेगळे पेशंटला मी सांगली मिरजेपर्यंत पोहोचवायचं काम करतो. आज माझं एक सेंटर गाव आहे. माझं सेंटर गावातल्या आसपासच्या खेड्यातनं माझ्याकडे लोक येतात, आणि माझ्या बिझनेसच्या माध्यमातून माझी फार मोठा जनसमुदाय माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे पक्षविरहित राजकारण आहे. मी फार मोठी बीजेपीवर शेगाव जिल्हा परिषदमध्ये टीका करणार नाही. का करणार नाही? एक अंदर की बात आहे, नाराज बीजेपी मेरे साथ है. जिल्हा परिषदेचं नेतृत्व करत आहे. तसेच माझ्या सोबत शेगाव पंचायत समिती गणातून श्री साहेबराव विठ्ठल शिंदे व कोसारी पंचायत समिती गणातून दीपाली कोसारी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे. तरी आमच्या तिघाचं चिन्ह हात आहे. हात या चिन्हासमोरील बटन दाबून तिघांनाही बहुमतानं विजय करावं असं मी मतदारांना आव्हान करीत आहे. नमस्ते, मी साहेबराव विठ्ठल शिंदे, शेगाव पंचायत समिती गणातून माझी उमेदवारी फायनल झालेली आहे. जत तालुक्याचे आमदार विक्रमदादा सावंत, तसेच जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप, तसेच धडाडीचे नेतृत्व सुरेशराव शिंदे सरकार यांच्या माध्यमातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. माझे वडील कैलासवासी विठ्ठल सखाराम शिंदे यांचा वारसा मी पुढे चालवत आहे, आणि मतदारांनी मला भरघोस मताने विजय करा.